मानाची। एरंडोली जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व शाळा नंबर 2 या शाळांचे संयुक्तरित्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शाळा व्यवस्थापन समितीचे शाळा नंबर 1 चे अध्यक्ष संदीप चौगुले व शाळा नंबर 2 चे अध्यक्ष युवा नेते सचिनदादा तवटे यांच्या नियोजनामुळे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले अशी चर्चा गावात आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नूतन जिल्हा परिषद सदस्या स्नेहल उमेश मोरे तसेच नूतन पंचायत समिती सदस्या सुप्रिया सचिन तवटे यांची होती। तसेच त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। युवा नेते सचिन तवटे व संदीप चौगुले यांनी शाळेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून शाळेला एक वेगळी शिस्त लागली आहे। त्यांच्या माध्यमातून शाळेमध्ये अनेक कामे झाली आहेत। विशेषतः सचिनदादा तवटे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी निधी आणून कामे केली। त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कसा असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळते। सर्व पालकांना सोबत घेऊन गावकऱ्यांचा विचारविनिमय करून ते काम करतात। त्यामुळे आज हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम भव्य आणि दिव्य झाला अशी चर्चा गावात रंगली आहे। दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षक वर्गांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण सादर करण्यासाठी नृत्य बसवले। 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। यामध्ये अनेक नृत्य सादरीकरण झाले। त्यामुळे या दोन्ही शाळेचा शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या स्नेहसंमेलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई अविनाश भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिनदादा तवटे, अध्यक्ष संदीप चौगुले, विजय पाटील, उमेश मोरे, राहुल गावडे, धनाजी सूर्यवंशी, आत्माराम जाधव, संतोष माळी, अरुण बाबर, सूरज धेंडे, वर्धमान पाटील, सुजाता पाटील, मीरा मोरे, आशा पाटील, दीपक खांडेकर, दादासो पाटील, संतोष देसाई, शाळेचे माजी अध्यक्ष विद्यासागर पाटील आदी मान्यवर मंडळींसह पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातून झालेल्या कार्यक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे। त्यामुळे एरंडोलीमधील दोन्ही शाळा एक आदर्श शाळा आहेत असंच म्हणावं लागेल। या पाठीमागचं श्रेय शाळा व्यवस्थापन समितीचे दोन्ही अध्यक्ष, शाळा समिती व शिक्षक वर्गाला जाते यात शंकाच नाही। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सयाजी मोरे बेडग यांनी केले।